सप्टेंबर 28/2/2024 यावर्षीचं रेबीज दिनाचं जी टॅगलाईन आहे ती आहे ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज। याचा अर्थ हा की हा जो रेबीज डिसीज आहे तो झुनॉटिक आहे, जनावरांना सुद्धा आणि माणसांना सुद्धा हा रोग होतो, हा जंप करतो वेगवेगळ्या स्पीशीजमध्ये किंवा आपले वन्यजीव असतील, पाळीव असतील आणि माणसं या सगळ्यांमध्ये हा जवळजवळ घातक डिसीज आहे। हा रोग झाल्यानंतर बरे होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, त्यामुळे आपण रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि जनजागृती याच्यावर महत्त्व देणं ह्या दिनाचं वैशिष्ट्य आहे। तर आजचा आपण आपला हा लसीकरण मोहीम आपण पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 केडगाव तर्फे आणि सजीव जीवरक्षक संस्था व बहिरुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली आहे। तर आज आपण मोफत रेबीज लसीकरण करणार आहोत। 3 महिन्याच्या वरचे जे काही श्वान किंवा मांजर असतील त्यांना आजच्या दिवशी इथे मोफत लसीकरण होईल। पुणे जिल्हा परिषद पुणे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 केडगाव तालुका जिल्हा पुणे व सजीव सृष्टीरक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने आज आपण 28 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक रेबीज दिन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 येथे साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने आपल्या सर्व श्वान मालकांचं मी हार्दिक स्वागत करतो। तर रेबीज हा रोग हा कुत्रा आणि मांजर जे आपले कंपेनियन ॲनिमल्स आहेत त्यांच्यापासून माणसाला होतो। रेबीज म्हणजे असं पार्श्वभूमी आहे की जगभरामध्ये दरवर्षी 59,000 लोक हे रेबीज या आजाराने मृत्युमुखी पडतात, त्यातले 33% लोक हे भारतातील मृत्युमुखी पडतात। आणि या आजाराचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा आजार झाल्यानंतर त्याला कुठलाही ठोस प्रतिबंधात्मक उपाय नाही, त्यासाठी फक्त लसीकरण हाच पर्याय या आजाराकरता आहे। म्हणून लसीकरणाचं महत्त्व हा या आजारासाठी अधोरेखित केलं गेलं आहे। तर रेबीज हा माणसामध्ये होताना आपल्याला बऱ्याचदा असं कळतं की एखादा शाळेला आहे तो चावतो किंवा कधी कधी कळत नकळत आपल्या घरातील पाळलेला जो आपला कुत्रा असेल किंवा मांजर असेल नकळत आपल्याला त्याला जर चुकून त्याला त्याच्यामध्ये रेबीजचं इन्फेक्शन झालं असेल तर अशा सगळ्या प्राण्यापासून आपल्याला तिचा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर अशा केसमध्ये लक्षणामध्ये आपण काय केलं पाहिजे की सुरुवातीला जर आपल्याला अशा प्रकारचा कुत्रा किंवा आपल्याला सगळी मांजर चावली अशा केसमध्ये आपण सर्वप्रथम ती जखम आपण स्वच्छ साबणाच्या पाण्याने विशेषतः कपडे धुण्याच्या साबणाच्या पाण्याने ते आपण धुवून घेतलं पाहिजे। त्यानंतर आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्या विषयावरती सर्व सविस्तर सांगून त्याच्यावरती लसीकरण आणि इतर उपचार करून घेतले पाहिजे। तर रेबीजमध्ये सुरुवातीला जर एखाद्या व्यक्तीला जेव्हा रेबीजचे लक्षण जाणवतात तर रेबीज हा प्राण्यांच्या चाव्यापासून हा डायरेक्ट आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जातंतूवरती अटॅक होतो, त्यानंतर तो आपल्या मेंदूमध्ये त्याचे व्हायरस आपले जास्त प्रमाणामध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होतं आणि ते पुन्हा आपल्या म्हणजे प्राण्यांच्या सुद्धा ते पुन्हा सलायव्हरी ग्लँड म्हणजे जे त्यांच्या ग्रंथी असतात जीभेपासून ज्या ग्रंथी असतात त्या सलायव्हरी ग्लँड्समध्ये आपल्या ज्या लाळच्या ग्रंथी असतात लाल ग्रंथीमध्ये त्याचे जास्त प्रमाणात प्रदेश होऊन त्याचे लाळे मागतात, मग पुन्हा वातावरणामध्ये त्याचबरोबर ती इतर लोकांना संसर्ग होण्याचा फार धोका असतो। म्हणून रेबीज हा एक फार महाभयानक आजार आहे। आता यामध्ये जनरली श्वान मालक असतील किंवा पशुपालकांमध्ये रेबीजचा अवेअरनेस नसतो, तर रेबीज हा रोग आपल्या प्राण्याला कधीच होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे। साधारणपणे त्यासाठी जो प्रोटोकॉल दिलेला आहे की श्वान आणि मांजर त्याचं लसीकरणाचा शेड्यूल लावलेला आहे त्या प्रामुख्याने इतर लसीकरण करूनच घ्या, पण त्याचबरोबर रेबीजचं लसीकरणाला फार महत्त्व द्या। ज्यावेळेस आपल्या मांजराचं किंवा कुत्र्याचं वय पिल्लाचं वय हे 3 महिन्यापेक्षा जास्त होतं, 3 महिने वय झाल्यानंतर 1 महिना डोस लावून घ्यायचा, त्यानंतर बरोबर 1 महिन्यानंतर त्याचा बूस्टर डोस घ्यायचा, म्हणजे 4थ्या महिन्यानंतर बूस्टर डोस घ्यायचा आणि नंतर ही तारीख लक्षात ठेवायची आणि दरवर्षी